जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार मंडळी. आचार्य बोधिधर्म यांच्या जीवनप्रवासाच्या अंतिम भागात तुमचे मनःपूर्वक स्वागत. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा विचार केला की मन अभिमानाने भरून येते. हजारो वर्षांपूर्वी आपल्या भूमीत ज्ञान, आयुर्वेद, तत्वज्ञान आणि मानव कल्याणाचे असे ज्ञान होते, ज्याचा प्रभाव आजही अनेक देशांमध्ये दिसून येतो. पण दुर्दैवाने या महान परंपरेची माहिती आज अनेक भारतीयांपर्यंत पोहोचलेली नाही. मागील भागात आपण पाहिले की बोधिधर्मांच्या चीनमध्ये आगमनाबाबत झालेल्या 2 भविष्यवाण्यांपैकी पहिली भविष्यवाणी खरी ठरली. आता पाहूया दुसऱ्या भविष्यवाणीचे पुढे काय झाले. परंपरेनुसार असे सांगितले जाते की बोधिधर्म चीनमधील नानाकिड नावाच्या गावात पोहोचले. तेथील भविष्यकारांनी आधीच इशारा दिला होता की या गावावर लवकरच मोठे संकट येणार आहे. त्याच वेळी बाहेरून आलेले बोधिधर्म गावाच्या वेशीवर दिसले. घाबरलेल्या गावकऱ्यांना वाटले हेच ते संकट, आणि त्यांना गावात प्रवेशच दिला नाही. बोधिधर्म मात्र रागावले नाहीत. त्यांनी आपल्या सहकार्यांसह गावाबाहेरच शांतपणे निवास केला. परंतु काही दिवसातच त्या गावात खरे संकट आले. संपूर्ण गावावर भीषण महामारी कोसळली. लोकांना प्रखर ताप येऊ लागला, शरीरावर जखमा उमटू लागल्या आणि हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे झपाट्याने पसरू लागला. भीती इतकी वाढली की अनेक रुग्णांना गावाबाहेर सोडले जाऊ लागले. गावाबाहेर राहणाऱ्या बोधिधर्मांनी हे सर्व पाहिले. त्यांनी कोणताही राग किंवा सूडभावना न ठेवता आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाचा उपयोग केला. औषधी, वनस्पती आणि उपचारांच्या सहाय्याने त्यांनी अनेक रुग्णांना बरे केले. हळूहळू निराशेचे वातावरण आशेत बदलू लागले. जे लोक मृत्यूच्या दारात उभे होते ते पुन्हा आपल्या कुटुंबात परतले. तेव्हा गावकऱ्यांना आपली मोठी चूक लक्षात आली. ज्यांना त्यांनी संकट समजले होते तेच प्रत्यक्षात त्यांचे रक्षण करणारे ठरले. गावातील सर्व लोकांनी बोधिधर्मांची क्षमा मागितली आणि त्यांना मोठ्या आदराने गावात आणले. त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली. पण नियतीची परीक्षा अजून संपलेली नव्हती. एक दिवस अचानक क्रूर दरोडेखोरांची एक मोठी टोळी गावावर तुटून पडली. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. गावभर भीतीचे वातावरण पसरले. स्त्रिया, मुले आणि वृद्ध जीव वाचवण्यासाठी धावू लागले. अशा वेळी अचानक दरोडेखोरांवर दगड आणि काठ्यांचा वर्षाव सुरू झाला. क्षणभर त्यांनाही काय घडत आहे ते समजले नाही. आणि तेवढ्यात बोधिधर्म पुढे आले. शांत, स्थिर आणि निर्भय. असे सांगितले जाते की त्यांनी एकट्यानेच दरोडेखोरांना रोखले आणि अखेरीस त्यांना माघार घ्यायला भाग पाडले. गावकऱ्यांनी प्रथमच पाहिले की आत्मरक्षण हे केवळ हिंसा नसून निरपराधांचे संरक्षण करण्याचे साधनही असू शकते. याच प्रसंगानंतर लोकांनी त्यांना प्रेमाने दारुमा असे संबोधायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने दारुमा म्हणजे संकटातून मार्ग दाखवणारे, रक्षण करणारे महान गुरु. पुढील 9 वर्षे बोधिधर्मांनी त्या प्रदेशात भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानमार्गाचा प्रसार केला. अनेकांना त्यांनी ध्यान, शिस्त, करुणा आणि आत्मजागृतीचा मार्ग दाखवला. परंतु त्यांच्या जीवनातील सर्वात रहस्यमय प्रसंग अजून पुढे घडणार होता. मंडळी, 9 वर्षे त्या प्रदेशात राहून आचार्य बोधिधर्मांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानमार्गाचा प्रसार केला. त्यांच्या शिकवणीमुळे अनेकांच्या जीवनात शांतता, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण झाला. काळ पुढे सरकत होता. अखेर भारतात परतण्याची वेळ जवळ आली. पण बोधिधर्मांबद्दल आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की गावकऱ्यांनी त्यांच्या जेवणात विष मिसळले. त्यांना मारण्यासाठी नव्हे, तर त्यांनी गाव सोडू नये म्हणून. लोकांच्या भीतीचे समाधान व्हावे म्हणून त्यांनी ते विषारी अन्न शांतपणे स्वीकारले. गावकऱ्यांनी त्यांचा देह एका समाधीस्थानी ठेवला. परंतु पुढे एक विलक्षण घटना सांगितली जाते. काही दिवसांनी एका अधिकाऱ्याने बोधिधर्मांना एका खांद्यावर एकच बूट घेऊन दूरच्या प्रवासाला जाताना पाहिल्याचा उल्लेख केला. हे ऐकून लोकांनी त्यांची समाधी उघडली. परंतु आत त्यांचा देह नव्हता, फक्त एकच बूट ठेवलेला होता. या कथेतून बोधिधर्मांचे गुण, व्यक्तिमत्व आणि लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला गाढ आदर दिसून येतो. मंडळी, बोधिधर्म केवळ ध्यानगुरू नव्हते, ते महान शिक्षक होते. याच संदर्भात जैन परंपरेत आणखी एक प्रसंग सांगितला जातो. एक भिक्षू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,
गुरुवर, मी घरदार सोडले, भिक्षू झालो, पण मला अजून सत्यज्ञानाची अनुभूती झाली नाही. बोधिधर्म काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या लोकरीच्या वस्त्रातील एक बारीक केस काढला, तो हातावर ठेवला आणि अलगद फुंकर मारून हवेत सोडून दिला. क्षणभर पूर्ण शांतता आणि त्या भिक्षूला सत्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला असे जैन परंपरेत सांगितले जाते. यातून जैनचा मुख्य संदेश समोर येतो. सत्य केवळ शब्दांत नसते, ते प्रत्यक्ष अनुभूतीत असते. हीच परंपरा आपल्याला भगवान गौतम बुद्ध आणि महाकाश्यप यांच्या प्रसिद्ध प्रसंगातही दिसते. एकदा भरसभेत बुद्धांनी एक फूल हातात धरले. कोणतेही प्रवचन दिले नाही. महाकाश्यप यांनी मात्र स्मितहास्य केले. त्या निशब्द क्षणातून ज्ञानाचा संदेश प्रकट झाला असे बौद्ध परंपरेत मानले जाते. याच अनुभवप्रधान परंपरेला पुढे जैन म्हणून जगभर ओळख मिळाली. तुम्ही कोणतेही कार्य मनापासून करत असाल तर ते सुद्धा ध्यान आहे आणि त्यातूनच सत्याची प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी वर्तमानात जगा असा संदेश जैन पद्धतीत मांडला जातो. मंडळी, जपानमध्ये बुद्ध धर्माचा स्वीकार झाल्यानंतर तेथील शिक्षण, शिस्त, कला, संस्कृती आणि जीवनदृष्टीवर त्याचा मोठा प्रभाव पडला. आजही जैन परंपरा जगभरातील लाखो लोकांना ध्यान, साधेपणा आणि आत्मजागृतीची प्रेरणा देते. आणि या जैन परंपरेचे प्रणेते होते आपल्या भारतभूमीचे महान आचार्य भंते बोधिधर्म. इतिहास फक्त राजे महाराजांचा नसतो, इतिहास त्यांचाही असतो, जे शस्त्रापेक्षा ज्ञानाला, क्रोधापेक्षा करुणेला आणि स्वतःच्या कीर्तीपेक्षा मानव कल्याणाला अधिक महत्त्व देतात. भंते बोधिधर्म हे अशाच तेजस्वी व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेचा सन्मान करणे होय. वंदामी भंतेची. नमो बुद्धाय. मंडळी, आचार्य बोधिधर्म यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा संपूर्ण प्रवास आमच्यासोबत केला त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात. जय भीम. नमो बुद्धाय.